नाशिकमध्ये तपोवन परिसरामध्ये सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। तर तपोवन रोडवरील गोदावरी नदीच्या किनारी काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आणि या घटनेमुळे एकच खळबळ माजलेली आहे। या महिलेची ओळख अजून पटलेली नाहीये। या महिलेची ओळख काढण्याचा प्रयत्न होत आहे। पोलीस या सगळ्या संदर्भातला तपास करतात। आपण पाहतोय सुटकेसमध्ये हा महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। किरण ताजने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे। तर किरण, अतिशय खळबळ माजवणारी घटना। सध्या नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकास कामं सुरू आहे आणि त्याची वर्दळ देखील बघायला मिळते। मात्र या सगळ्या दरम्यान सकाळच्या वेळेला स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असताना त्यांच्या निदर्शनात एक सुटकेस आढळून आली आणि त्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचं समोर आलेलं आहे। तातडीने त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती कळवली। पोलिसांनी तातडीने क्राईम ब्रांचच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येत आणि फॉरेन्सिक टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली होती। त्यांच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आलेला आहे आणि आता अधिकचा तपास जो आहे तो क्राईम ब्रांच आणि पंचवटी पोलिसांकडून केला जातोय। मात्र एकूणच संपूर्ण प्रकरण पाहता अतिशय गंभीर आहे। महिलेचा मृतदेहाची ओळख अद्यापही पटलेली नाहीये। नेमका हा मृतदेह सुटकेसच्या माध्यमातून नेमका या ठिकाणी कोणी आणून ठेवलेला होता किंवा या सगळ्या मागचं नेमकं काय कारण आहे याचा तपास आता पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्या तपासात काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे नाशिकमध्ये। तपोवन परिसरामध्ये एका सुटकेसमध्ये काळ्या रंगाच्या महिलेचा मृतदेह सापडलाय। पोलीस या सगळ्या संदर्भात तपास करतायत।